नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला बटाट्याचं मिरचू बनवून दाखवणार आहे। हे बटाट्याचं मिरचू आपण नवरात्रीमध्ये उपवासाला खाऊ शकतो। एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे, तर तुम्ही नक्की बघा हा पूर्ण व्हिडिओ। मिरचू बनवण्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत, ज्यांची साल काढून मी याला धुवून ठेवलेले आहे, चिरून घेतलेले आहेत। मिरच्या ह्या मी भाजून घेतलेल्या आहेत, इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मीठ आणि तेल, बस एवढ्याच गोष्टी आपल्याला लागणार आहेत। तर मी इथे बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे, आपण मिरचू बनवायला घेऊया। मी कढईत तेल तापायला ठेवलेले, तेल थोडं मी कमीच टाकलेले, आपल्याला लागलं तर आपण टाकूया अजून। आता मी याच्यामध्ये टाकते बटाटे। तेल चांगलं गरम झालं असेल तर एकदम हातावर उडून येतात, चरचर आवाज एकदम मस्त। बटाटे आपले चांगले शिजून निघत आहेत, तेलामध्ये वाफून निघत आहेत। ॲक्च्युली आपण याला झाकण लावून ठेवणार आहोत, तिथपर्यंत आपण शेंगदाणे आणि मिरच्या याचं वाटण करून घेऊया। हे बघा मी आता बटाटे तेलात टाकलेले आहेत, ह्याच्यावरतीच मी मीठ टाकते। तुम्ही अगोदर तेलात सुद्धा मीठ टाकू शकता, चवीपुरतं मी मीठ टाकून घेते आणि याला चांगलं मिक्स करते। ह्याला आपण दुसरं काही एक वापरणार नाही आहे, कोथिंबीर कांदा वगैरे काही टाकायचं नाही आहे, कारण हे उपवासासाठी आहे। त्यामुळे आता याला आपण थोडं झाकून ठेवूया। आपले बटाटे चांगले वाफलते तिथपर्यंत आपण मिरची आणि शेंगदाणा याचा कूट करून घेऊया। नवरात्रीच्या उपवासाला अजून काय काय चालतं? नवरात्रीच्या उपवासाला भेंडी चालती, राजगिऱ्याची भाजी, रताळी, बटाट, अजून काशीफळ भोपळा, राजगिऱ्याचं लाडू, बगरीची भाकर, शाबू, सगळं जी काय करत ती ताक, दही, दूध सगळं आवडतं। माझी आजी सुद्धा राजगिऱ्याचे लाडू दुधात टाकून खायची, एवढं चांगलं लागायचे ना खायला, मस्त लागतं। आत्या तांदळाची खीर करू शकतो, तांदळाची काय साबुदाण्याची खीर, खायला तेवढं कमीच आहे, काय पण करा, शेंगदाण्याचा लाडू करा, राजगिऱ्याचा लाडू करा। तर उन्हाळ्यात बायका सेपरेट बगरीच्या पापड्या, राजगिरा ह्याच्या रताळ्याच्या पापड्या सेपरेट ती करून डबा बरोबर ठेवतात उपासाला खायला, एकादशी नंतर वर्षभर खाण्यासाठी। हा म्हणजे त्या कुरवड्या वगैरे बनवतो, त्याच्याबरोबर हे सुद्धा बाकीचं सगळं बनवून ठेवायचं। शाबूच्या पापड्या, राजगिऱ्याच्या पापड्या आणि बगरीचं अशा भातवड्या पापड्या, रताळ्याच्या पापड्या सगळं बनवून ठेवते त्या गावच्या बायाला सुगरण येतात। तुम्हाला काय येतंय ग तवा? आम्हाला पॅकेट दुकानातून विकत आणता येतात तुम्हाला। आता आपण उघडून बघूया हे वाफललंय का। बटाटा आपला वाफरलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे पहिला टाकून मिक्स करून घेऊया। कारण मला थोडं कमी तिखट काढायचं आहे ह्याच्यासाठी, बाकी मग आपण जास्त मिरच्या टाकून त्याला मिरचू म्हणू शकतो, पण मी थोडं कमी तिखट काढणार आहे म्हणून मी फक्त पहिलं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी हे बघा मिरचीचं कूट टाकते, कारण आता घरातले सगळेजण जाम तिखट खातात, त्याच्यामुळे आई तर बोलतात या भगरीच्या भाकरीबरोबर काय तिखटच लागत नाही, किती पण तिखट टाकतात तरी पण ती पचते, पण पचायला पण सोपी असते आणि तिखट अजिबात लागत नाही, त्याच्यामुळे त्यांना तर बाबा भरपूर तिखट असं चालतं। तर आता मी त्यांच्यासाठी बनवलेलं आहे बाकीचं, तर आता तुम्हाला ताट दाखवते। तर हे बघा मंडळी, आता मी मिरचू ताटामध्ये काढून घेते, ह्याच्यासोबत आपण बनवलेली आहे भगरीची भाकरी। तर आपलं बटाट्याचं मिरचू आणि भगरीची भाकर हा उपवासाचा पदार्थ तयार झालेला आहे। तर तुम्हाला हे मिरचू कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा।